शेवटच्या ओव्हरपर्यंत भारताची मॅच नव्हतीच, पण हार्दिकचा थ्रो, संजूची स्टंपिंग आणि बेथल आउट, त्या क्षणाला अख्ख्या भारताने हृदयावरचा हात काढला आणि एक मोठा मोकळा श्वास घेतला. कारण संजूची धुवाधार बॅटिंग सोबत ईशान, पांड्या, शिवम दुबे यांनी इतिहासातला सर्वात मोठा स्कोर उभा केलता. त्यात संजूला फक्त 15 रनावर जीवदान मिळालं आणि भारताने 253 रन बनवले होते. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की आता भारताला फायनलमध्ये जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कारण स्कोरच एवढा झाला होता. आणि पांड्याने फक्त 13 रनावर फिलिप्सला पवेलियनमध्ये पाठवून सेकंड इनिंगची सुरुवात सुद्धा चांगली करून दिली होती. त्याच्या लागोपाठ ब्रुकला सुद्धा बुमराने कॅच आउट केलं आणि आपल्या सगळ्यांची निराशा करू पाहणारा इंग्लंडचा फक्त 22 वर्षीय तरुण जॅकोब लेथल हा ग्राउंडवर उतरला आणि त्याने समोर जगातला सर्वात चांगला बॉलर असू नाहीतर त्याचे टीममेट साथ सोडून जात असू, रन त्याने थांबवलेच नाहीत. बॉल टू बॉल, ओव्हर टू ओव्हर त्याने प्रत्येक ओव्हरमध्ये छक्के चौके मारत गेला आणि त्या ओव्हरचं रन रेट त्याने 14 ते 16 मध्ये टिकून ठेवलं आणि त्याच्या जोरावर 15, 16, 17व्या ओव्हरपर्यंत मॅच इंग्लंडकडे ओढून आणली होती. त्यात त्याला सॅम करन आणि विल जॅक्सने साथ दिली म्हणून आपल्या वरुण चक्रवर्तीला 4 ओव्हरमध्ये 64 रन मारले. पण अर्शदीपच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने विल जॅक्सचा एक अप्रतिम कॅच घेतला आणि ती पार्टनरशिप तुटली. त्याच्यानंतर 18वी ओव्हर बुमराने टाकली आणि फक्त 6 रन दिले. त्याच्यानंतर पांड्याने ओव्हर टाकली, त्याने पण 9 रन दिले आणि एक विकेट सुद्धा काढली. पण या सगळ्या घडामोडीत सुद्धा बेथल थांबलाच नव्हता, तो त्याचे रन काढतच होता. त्याने शेवटच्या ओव्हरपर्यंत फक्त 30 रन ठेवले. इकडे बुमराच्या ओव्हर संपल्या होत्या. हार्दिकने आधीची ओव्हर टाकली होती, मग बॉल दुबेच्या हातात दिला आणि दुबेने तर कमालच केली. पहिलाच बॉल टाकला आणि चौका जातोय की काय असं वाटलं, पण हार्दिकने बॉल संजूकडे फेकला. संजूने झटपट स्टंपिंग केली आणि बेथल संपला आणि मॅच सुद्धा संपली. भारताने 2022चा बदला घेतला आणि 8 मार्च फायनलचं तिकीट बुक केलं. पण ही मॅच नेहमी लक्षात राहील अक्षर पटेल, बुमरा, पांड्या, संजू सॅमसन आणि बेथलमुळे. धन्यवाद.